भगवंत प्राप्तीचे 3 मार्ग सांगितले. ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग, त्यातला श्रेष्ठ मार्ग सांगितला भक्ती मार्ग. दुसरा सांगितला ज्ञान मार्ग. आणि तिसरा जो सांगितला तो म्हणजे योग मार्ग. योग मार्ग आपल्या सामान्याला जमणारा नाही असं माऊली म्हणतात. भक्ती मार्ग आपल्याला जमणार आहे असंही माऊली म्हणतात. माऊली म्हणतात याचं कारण काय माहिती आहे का? माऊली तिन्हीचेही मोठे साधक आहेत. ज्ञानोबारायांसारखा ज्ञानी महात्म्य नाही. हा, ज्ञानोबारायांसारखा ज्ञानी ह्या जगात होणे नाही. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते ज्ञानोबाराय किती ज्ञानी आहेत बरं. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा ज्ञानी नाही तसा ज्ञानोबारायांसारखा योगी नाही. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. पण तसे ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेने निडमावल्ली प्रकट केली. ज्ञानोबारायांसारखा ज्ञानी नाही, ज्ञानोबारायांसारखा योगी नाही, ज्ञानोबारायांसारखा भक्त नाही. पण ज्ञान मार्गानं जाणं चुकीचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञान मार्गानं जाऊ नका. ज्ञान मार्गानं गेल्यावर काय होईल? ज्ञान मार्गानं गेल्यानंतर अहंकार निर्माण होईल. अहंकार निर्माण झाला की मन देव दुरावेल. हा, तिळभर जरी होई अहंकार भारत समान मेरू देवा. आपल्या अंतःकरणामध्ये थोडा जरी अहंकार असेल तर भगवंत प्राप्त होणार नाही किंवा होणेच नाही. ज्याला अहंकार आहे त्याच्या ठिकाणी देव जात नाही महाराज. म्हणून तुटोबाराय छान म्हणतात, हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. आपल्याला काही करण्याची गरज नाही, फक्त आपल्यातला जो दंभ आहे, अहंकार आहे, तो दूर सारा. देवाचं पूजन झाल्यासारखं आहे. दुसरा योग आहे म्हणजे योग मार्ग. योग मार्ग हा फार कठीण आहे महाराज. हा, शरीर शोषण प्राण निरोधन म्हणजे हठयोग. हा, शरीराला शोषण देऊन होणारा जो योग आहे तो योग मार्ग आहे. आम्हाला इथं कीर्तनात 1 तास सरळ बसता येत नाही. आमचा एक पाय आडवा, एक पाय उभा. आणि त्यामध्ये जर योग मार्ग जर करायचा झाला, आम्हाला योग मार्गाची प्रमाण सुद्धा येत नाहीत. आणि असं असताना योग मार्ग म्हणून किती कठीण असेल. ज्ञानेश्वरीच्या सर्व अध्यायावर बोललं जातं, योगाव तोंड सुद्धा बोलत नाही. तर योग मार्ग हा फार फार कठीण आहे. सामान्याचं काम नाही नो, या खेळ सामान्याचा आपला खेळ नाही महाराज. तो योग मार्ग हा आपला खेळ नाही. मग आपला खेळ कोणता? झडजोडवणी वहिलानी. आणि या भक्तीच्या वाटेला आपला खेळ येतच भक्ती मार्ग. भक्ती मार्ग हा श्रेष्ठ आहे. का माहिती श्रेष्ठ आहे? भक्ती मार्गामध्ये कोणत्याही पद्धतीची साधना करावी लागत नाही. हा, कोणत्याही पद्धतीची तपश्चर्या करावी लागत नाही. योदयाद विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. आपल्याला काहीही अट्टहास करावा लागत नाही. फक्त भक्ती मार्गाने चालत जायचे आणि काय करायचे? देवाला प्रेम अर्पण करायचे. कारण फक्त देव तशाच आहे, देव भावाचा उकेला हाची दुष्काळ तयारा. त्याला काही लागत नाही, फक्त लागतो तो भाव. तो भाव आपल्यामध्ये असला तर विषय संपला, म्हणतो आपला झाला. आणि आपल्या अंतःकरणामध्ये असा विचार आला पाहिजे कधीतरी, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. हे जर साध्य झालं ना महाराज
तशाची गरज नाही. म्हणून आज फक्त भक्ती मार्ग शिकायचे. हा योगाने चालणाऱ्याला योगी म्हणावं, ज्ञानानं मार्गाने चालणारा ज्ञानी म्हणावं, भक्त मार्गाने चालणाऱ्याला भक्त म्हणावं. पण माझ्याशी एक विषय राहिला महाराज, हा संत प्रत असा. भक्त आणि संत यामध्ये अंतर नाही. भक्त आणि संत यामध्ये आपल्याला अंतर दिसत असेल, देवाला दिसत नाही. उलट उलट म्हणावं तर भक्त आणि संतातही अंतर नाही, संतातही देवातही अंतर नाही. तशातच अंतर नाही, फक्त आपल्या दृष्टीचा भेद आहे. हा दृष्टी तुला भरपूर प्रकारची सांगितली, तत्वदृष्टी, चर्मदृष्टी. आपली फक्त चामड्याची दृष्टी आहे. चामड्यानं दिसल तेवढंच खरं आहे, चामड्याला दिसणार नाही ते खोटं आहे. हा पण हे संतांच्या बाबतीत नाही. भक्त आणि संत येतच आहे. जो भक्त पदाच्या अत्युच्च पदाला पोचला तो संत झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल संत जो आहे, मग संताचा विषय असा आहे, ती संत हे फक्त आपल्या हितासाठी जन्म घेतात. सामान्य हितासाठी जन्म घेणारे केवळ संत आहेत. संतांनाच तेवढा आपल्या सामान्यांच्या हिताचा कळवळा आहे. जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती देहतष्टविती परोपकारे. हा फक्त आपल्यासाठी जनासाठी फक्त संत अवताराला येतात. नवे नवे अवतार घ्यावा लागतो. आम्ही वैकुंठवासी आलो या चितारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. पण दुसरं अजून एक साधन आहे. संत येतात कशासाठी माहितीये? मार्ग दाखवण्यासाठी. हा मार्ग दाखवण्यासाठी संत येतात. संत मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, आणि मग त्या संतांनी मार्ग दाखवला, त्यांच्या मार्गाने आपण चाललो. न पडे दुमता तोठे ताई, आपल्याला कोणत्याही पद्धतीचा दुमता पडणार नाही. पण याचं कारण काय आहे? आपण आधी संत पदाला पोचलं पाहिजे, त्यांचं महात्म्य समजून घेतलं पाहिजे. नोहे हा महिमा नोहे हा सामान्य महिमा संतांचा.